नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही युजफुल किचन टिप्स बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. येथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे जिरीसाठी आहे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने जास्त प्रमाणात जिरी घेऊन येतो त्यावेळेस ती जिरी जर आपण अशीच वापरली तर त्याच्यामध्ये खडे निघतात किंवा घाणसुद्धा असते. त्यावेळेस अशी ही जिरी जास्त आणल्यानंतर ते आपण अगोदर या पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायची आहे. येथे मी यासाठी अशी चाळण घेतलेली आहे. तुमच्याकडे दुसरी कुठली चाळण असेल तरी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने ही जिरी आपण आता चाळून घेत आहोत. या पद्धतीने आपल्याला ती हलवत हलवत चाळून घ्यायची आहे. जिरी चाळून झाल्यानंतर आता या ताटामध्ये तुम्हाला दाखवते या पद्धतीने धूळ निघालेली आहे, कचरा निघालेला आहे. त्यासाठी आपण ज्यावेळेस जास्त प्रमाणात जिरी आणतो त्यावेळेस ती या पद्धतीने व्यवस्थितपणे चाळूनच ती आपल्याला वापरात आणायची आहे. आता ती आपण डब्यामध्ये भरून घेऊया. अशा पद्धतीने ती आपल्याला पॅक बंद डब्यात भरून ठेवायची आहे जेणेकरून ती खराब होणार नाही. या पद्धतीची ही जिरी स्टोअर करण्याची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला चहा गाळून झाल्यानंतर जी शिल्लक राहिलेली ही चहा पावडर असते ती फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. आता या चहा पावडरचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघूया. येथे याचा उपयोग मी झाडाला घालण्यासाठी करणार आहे. याचा उपयोग आपण या पद्धतीने खतासारखा करायचा आहे. ही चहा पावडर झाडांना घातल्यामुळे झाडं खूप छान ग्रो होतात. त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. आता हे पॅकेट आपल्याला अगोदर कट करून घ्यायचं आहे. कट करण्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे. कैची घेतल्यानंतर आपल्याला हे पॅकेट या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून झाल्यानंतर ते आपण या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते पट्ट्यामध्ये कट करून घेतल्यानंतर ते आता आपण ओपन करून घेऊया. ओपन करून झाल्यानंतर ते आपल्याला पुन्हा एकदा या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे. आता याचा उपयोग आपण घासणीसारखा करणार आहोत. येथे मी एक तांब्या घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडी थोडी धूळ पडलेली आहे. असा हा खराब झालेला तांब्या आता आपण या दुधाच्या पॅकेटच्या घासणीपासून घासून घेणार आहोत. अशा पद्धतीने तो आपल्याला घासायचा आहे. कितीही खराब झालेली भांडी असू देत अशा पद्धतीने दुधाच्या पॅकेटचा तुम्ही वापर केला तर ती खूप स्वच्छ होतात. आता हा तांब्या धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा. याच्यावरती किती छान चमक आलेली आहे. त्यामुळे दुधाच्या पॅकेटचा असा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला रव्याच्या या पॅकेटचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे पॅकेट असतील तर ते फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे. या पद्धतीने हे कट केल्यानंतर आता आपल्याला ते आतल्या बाजूला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे आतल्या बाजूला फोल्ड केल्यावरती असं बॉक्स सारखं तयार होतं. याचा उपयोग आपण या पद्धतीने तेलाचं हे भांडं ठेवण्यासाठी करणार आहोत. हे तेलाचं भांडं आपण असंच फरशीवरती ठेवलं तर त्याच्यामुळे फरशी तेलकट होते, खराब होते. त्यासाठी फरशी खराब न होण्यासाठी आपण या पॅकेटचा असा वापर करू शकतो. असा पॅकेटचा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला दुधी भोपळ्याची साल कशा प्रकारे काढायची तसेच हा दुधी भोपळा शिल्लक राहिल्यावरती कशा प्रकारे तो स्टोअर करायचा आहे ते दाखवणार आहे. त्यासाठी आपण हा दुधी भोपळा प्लॅस्टिकच्या पिशवीतून बाहेर काढून घेऊया. आता हा आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढा आपण कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो मी चाकूने कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर जो आपल्याला स्टोअर करायचा आहे तो बाजूला ठेवूया. आता आपल्याला जो कट करायचा आहे तो घ्यायचा आहे आणि त्याची खालची बाजू आपण या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. कट करून झाल्यानंतर आपण आता याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे. भोपळ्याचा जो खालचा भाग आपण कट केलेला आहे तो टाकून द्यायचा नाही. तो कशा प्रकारे उपयोगात आणायचा आहे ते बघूया. अगोदरचा जो भाग आपण कट केलेला होता तो आपल्याला स्टोअर करायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला इथे तो कशा प्रकारे स्टोअर करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी इथे मी टूथपिक घेतलेली आहे. आता आपण जो छोटा भाग कट केलेला होता तो भोपळ्याच्या कट केलेल्या भागावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती टूथपिक घालून तो आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये या पद्धतीने स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता आपण हा अर्धा भोपळा घेऊन त्याची साल कशा प्रकारे काढायची आहे तसेच तो कशा पद्धतीने कट करायचा आहे ते बघायचं आहे. याची साल काढण्यासाठी इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे. फुलपात्राच्या कडाने आपण या पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने याची साल काढून झालेली आहे. आता आपल्याला हा भोपळा कट करायचा आहे. या पद्धतीने याचे मी 4 तुकडे करून घेणार आहे. 4 तुकडे कट करून झाल्यानंतर आता आतमध्ये जो असा गाभ्यासारखा भाग असतो तो आपल्याला थोडासा असा काढून घ्यायचा आहे. जास्त काढायचा नाही. या पद्धतीने थोडा थोडा तो काढून घ्यायचा आहे. काढून झाल्यानंतर आता आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. सर्व फोडींचे या पद्धतीने आपण छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत. आता याच्या आपल्याला जशा बारीक मोठ्या फोडी पाहिजे तशा त्याच्या करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने मला जशा आवडतात तशा मी इथे कट करून घेत आहे. तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही कट करू शकता.
आता आपला सर्व दुधी भोपळा कट करून झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने भोपळा कट करता ते नक्कीच कमेंट करून सांगा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे डोशाच्या तव्यासाठी आहे. डोशाचा तवा इथे मी वापरून झाल्यानंतर स्वच्छ करून घेतलेला आहे. हा स्वच्छ केलेला तवा जर आपण भांड्याच्या कपाटामध्ये असाच ठेवून दिला तर त्याच्यावरती खूप धूळ पडली जाते आणि असा हा डोशाचा तवा आपण दररोजच वापरत नाही, त्याच्यामुळे तो आणखीनच खराब होतो. त्याच्यावरती खूप धूळ पडली जाते, त्यामुळे त्याच्यावरती धूळ पडू नये, तो खराब होऊ नये त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. त्यासाठी इथे मी कॅरी बॅग घेतलेली आहे. मोठ्या साईजची कॅरी बॅग इथे आपल्याला लागणार आहे. आता हा तवा आपण या कॅरी बॅगच्या आतमध्ये ठेवायचा आहे आणि ही कॅरी बॅग आता आपण या तव्याच्या हँडलला या पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायची आहे. पॅक करण्यासाठी इथे मी रबरचा वापर करत आहे. या पद्धतीने इथे आपण आता ही कॅरी बॅग पॅक करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा डोशाचा तवा कॅरी बॅगमध्ये ठेवल्यावरती तो खराब होणार नाही, त्याच्यावरती धूळही पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला प्लॅस्टिक बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा. आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यासाठी चाकू मी गरम करून घेतलेला आहे. या पद्धतीने बॉटलचा खालचा भाग आपण कट करून घेणार आहोत. बॉटलचा जो वरचा भाग आहे तो लागणार नाही, तो बाजूला ठेवूया. आता जो कट केलेला भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कैचीने अशा पद्धतीने तो कट करून घेत आहे. कट करून झालेला आहे. आता याला आपल्याला कलर करायचा आहे. कलर करण्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. आता आपण ब्रशच्या साहाय्याने या पद्धतीने बाहेरच्या बाजूने हा कलर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी कलर करून घेत आहे. तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी करू शकता. हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. कलर आता सुकलेला आहे. याच्यावरती आता मी डिझाईन करणार आहे. त्यासाठी इथे मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. छोट्या साईजच्या ब्रशने अशा पद्धतीचे फ्लावर्स याच्यावरती मी तयार करून घेत आहे. तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील, दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. फ्लावर्स करून झाल्यावरती आता आपल्याला ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीची पानांची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे. पानांची डिझाईन करून झालेली आहे. आता येलो कलर घेऊन आपण या फ्लावरच्या बाजूने अशा पद्धतीने येलो कलरची आउटलाईन करून घ्यायची आहे. तसेच या पानांच्या मधूनही थोडा थोडा हा येलो कलर आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीची ही डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे. आता ही डिझाईन तुम्हाला मी दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा. तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता. आता याला 2 होल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी या पद्धतीने चाकू गरम करून याला 2 होल करून घेत आहे. अशा पद्धतीने होल करून झाल्यानंतर याला आपल्याला तार घालून घ्यायची आहे. त्यासाठी येथे मी अशा पद्धतीची तार घेतलेली आहे. आता ही तार आपण एकसारखी व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे आणि नंतर या होलमध्ये ओवून घ्यायची आहे. तुमच्याकडे अशी तार नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही रस्सीचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारचा हँगिंग प्लांटर या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून मी बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्हाला याच्यामध्ये माती घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता. माती लावूनही तुम्ही याच्यामध्ये झाड लावू शकता. आता याच्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावत आहे. तुम्हाला दुसरे कुठले झाड लावायचे असेल तरी तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने याच्यामध्ये हे झाड लावल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. आता हे तुम्हाला मी अडकवूनही दाखवते. अडकवल्यानंतरही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे.